पूजिते शंख चक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत तोडकर संजीवनी निसर्ग उपचार केंद्र। तोडकर संजीवनी रील स्पर्धा आजपासून सुरू झालेल्या आहेत। 28 तारखेपर्यंत आपण आपल्या वेगवेगळ्या ज्या काही रील्स असतील त्या खाली दिलेल्या आयडीज वरती रील टॅग करा आणि त्याच्यामधले जे काही कॅन्डिडेट सिलेक्ट होतील असे 10 कॅन्डिडेट्सना 29 तारखेला आमचा 1 लाखांचा महाराज दांडिया कोल्हापूरमध्ये आहे। तर या महाराज दांडियाचं खास आमंत्रण असणार आणि जे काही बक्षिसं वाटप आहेत ही सुद्धा 29 तारखेला होतील। त्यामुळे लवकर आपापल्या रील्स टॅग करा। थँक्यू। बीजापूरगदेक्षुकार्मुकरुजा चक्राब्ज पाशोत्पला व्रीहग्रस्व विषाण रत्नकुंभ प्रोद्यत्कराम्भोरुहा ध्येयो सवल्लभया सपद्मकरया श्लिष्टोज्ज्वलद्भूषया विश्वोत्पत्ति विपत्ति संस्थितिकरा विघ्नेश इष्टार्थदा या माया मधुकैटभ प्रमथिनी या महिषोन्मूलिनी या धूम्रेक्षणचण्डमुण्ड प्रमथिनी या रक्तबीजाशनी शक्ति शुंभ निशुंभ दर्पदलनी या सिद्धलक्ष्मी परा सा चंडी नवकोटी मूर्ती सहिता मां पात विश्वेश्वरी। नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रसन्न विश्वंभर मालेकर, मंदिर आणि मूर्तिशास्त्र अभ्यासक, कोल्हापूर। शारदीय नवरात्रोत्सवाच्या प्रतिपदेपासून आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं मराठी भाषांतर, ओवीबद्ध भाषांतर असणाऱ्या रामबाबा वर्णेकर लिखित देवी महात्म्य या ग्रंथाचं आपण अध्ययन करत आहोत। अध्ययन अशासाठी की पठण म्हणलं की त्याला काहीतरी नियम आले, पण आपण अध्ययन करतो आहोत, अर्थात हा ग्रंथ समजून घेतो आहोत। या पूर्वीच्या भागामध्ये आपण पहिल्या भागात देवी जगदंबेच्या महाकाली तत्वाच्या प्रागट्याची कथा बघितली, ज्यावेळेला मधुकैटभ वधासाठी ब्रह्मदेवांच्या स्तुतीवरून दशभुजा अशी महाकाली प्रगट झाली। त्यानंतर राजा सुरथ आणि समाधी वैश्य या दोघांनीही मेधा ऋषींना देवीच्या पुढच्या चरित्राबद्दल विचारताच या मेधा ऋषींनी त्यांना महालक्ष्मी अर्थात 18 हाताच्या महालक्ष्मीचं जी महिषासूर वधासाठी प्रगट झाली तिचं चरित्र सांगितलं। रंभ नावाच्या दैत्याचा हा पराक्रमी पुत्र महिषासूर जो साक्षात शंकराच्या वरदानानं प्रगट झाला होता, अशा या महिषासुरानं समस्त सृष्टीतल्या जीवांना त्रास द्यायला सुरुवात केल्यानंतर सगळ्या देवांचे अधिकार त्यानं स्वतःकडे काढून घेतल्यावरती सगळे देव जिथं शंकर आणि विष्णू आहेत अशा ठिकाणी आले आणि आपल्यावरती जे काही आपत्ती ओढवलेली आहे ते सगळे आपत्ती त्यांनी कथन केली आणि मग त्यांना या सगळ्या संकटातून सोडवण्याचा विचार करतानाच भगवान नारायणांच्या, भगवान विष्णूंच्या अर्थात शंकरांच्या आणि ब्रह्मदेवांच्या शरीरातून एक महत्तेज प्रगट झालं आणि त्या तेजातून जी साकार झाली ती 18 हाताची पराक्रमी जगदंबा। प्रत्येक देवतेच्या तेजानं तिच्या एकेका अवयवाची वृद्धी झाली आणि त्याचबरोबर प्रत्येक देवतेनं तिला स्वतःचं एक शस्त्र दिलं। अशी ही 18 हाताचं प्रचंड रूप धारण करणारी जगदंबा बघून महिषासुराचं सगळं सैन्य तिच्याकडे धावून गेलं आणि त्या दैत्यांचा संहार करण्यासाठी देवीचा सिंह आणि देवी या दोघांनी पराक्रम सुरू केला। महिषासुरानेही अनन्वित प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नामध्ये त्याने शेवटी रेड्याचं रूप धारण केलं आणि सगळ्या जगाला त्यानं त्राहिमाम करून सोडल्यानंतर तो महिषासूर आपल्या शिंगांनी प्रत्येक पर्वताला उचलून टाकतो आणि त्या पर्वत सगळ्याकडे कोसळून सगळे लोक त्याच्याकडे दडपले जात आहेत हे बघितल्यावरती देवीनं आपल्या बाणांनी त्या पर्वताचा चुरा केला आणि कुबेरानं दिलेल्या पानपात्रातील मधुप्राशन करता करता ती रागानं लाल झालेले डोळे घेऊन त्याला म्हणाली, गर्ज गर्ज क्षण मूढा मधु यावत पिब्याम्यहम, म्हणजे मूढा क्षणमात्र गर्ज, मी जोपर्यंत मधुप्राशन करते तोपर्यंत तू तुझा जो काही अट्टहास चालवलास तो चालू ठेव आणि तुला मी मारल्यानंतर मात्र हे सगळे देव आनंदाने गर्जना करतील। म्हणजे आता तुझी गर्जना चालू दे, ज्या वेळेला मी तुझा संहार करीन त्यावेळेला हे देव आनंदाने गर्जना करतील। असं म्हणून मग देवीनं उड्डाण करूनी वेगेसी असुरावरी बैसली। रेड्याचं रूप घेतलेला हा महिषासूर आहे, त्याच्या पाठीवरती बसून या जगदंबेनं त्याच्या कंठावरती त्रिशूळ लावला, पायावर त्याचा गळा धरला,
त्याचे कंठाचे ठाई जाणं, पादे केले आक्रमण, शुळे करुणी ताडण, त्याते करती जाखाली. ऐशिया परी तो निशाचर, देवीने पदे आक्रमिता सत्वर, निजमुखापासून बाहेर अर्धा निघता जाहला. आपण तुळजापूरच्या भवानीची जर कधी मूर्ती बघितली तर आपल्या लक्षात येईल, किंवा महिषासूर मर्दिनीची मूर्ती बघितली तर लक्षात येईल की महिषासुराच्या पाठीवरती देवीनं पाय दिलेला आहे आणि सिंहाचा पंजा महिषासुराच्या अंगावरती पडलेला आहे. देवीचा एक पाय महिषासुराच्या कंठाजवळ आहे आणि त्या एका हातामध्ये त्रिशूळानं ती त्याचा कंठ फोडते, दुसऱ्या हातानं त्या महिषासुराला ओढून बाहेर काढते आणि त्याचं रेड्याचं जे मस्तक आहे ते पायाजवळ तुटून पडलेलं आहे. आणि हेच रूप या दुर्गा सप्तशतीमध्ये जे वर्णन केले त्यालाच अनुसरून या मूर्ती घडवल्या जातात. ऐशिया परी तो निशाचर, देवीने पदे आक्रमिता सत्वर, निजमुखापासून बाहेर अर्धा निघता जाहला. म्हणजे महिषासूर कमरे इतकाच त्या रेड्याच्या शरीरातून बाहेर पडलाय. अजूनही रेड्याचं शरीर तसंच आहे. देवीच्या एका हातात त्याचे मस्तकीचे केस आहेत, दुसऱ्या हातात त्रिशूळ आहे आणि नंतर खड्ग घेऊन सत्वर, तात्काळ छेदिले असुर शिर. आता देवीनं शूल बाजूला ठेवला आणि तलवारीनं त्याचं मस्तक उडवलं. महिषासुर तो पृथ्वीवर पडता झाला ते काय. आणि त्या क्षणी तो महिषासूर पृथ्वीवर पडला तेव्हा दैत्यसैनी हाहाकार, होता झाला अनर्थ थोर, उरले जे का असुर बार, दाही दिशा पळाली. म्हणजे काळचक्राची जी गती असते, एकेकाळी याच महिषासुराच्या सेनेनं देवांना पळवून लावलं होतं. सगळे दशदिक्पाल आपलं क्षेत्र सोडून, आपल्या दिशा सोडून पळत सुटले होते. आज बरोबर त्याची उलटी परिस्थिती उद्भवली आहे. हे सगळे असुर दाही दिशा पळत सुटलेत. देवसैनी जय जयकार, पुष्प वर्षाव होत असे पुष्पनिकर, अत्यंत हर्षाते सुरवर, पावते झाले ते काय. देवादिकांना आनंद झाला आणि या सगळ्यांनी देवीची स्तुती सुरू केली. गंधर्वपती ही सुस्वर, गाते झाले ते समयी, देवता अप्सरांचे गण, करिते झाले दिव्य नर्तन, यात प्रकारे त्रैलोकी जाण, सुखी होते जाहले. अप्सरांनी देवतांनी नर्तन सुरू केलं, गंधर्वांनी गायन सुरू केलं. असं हे महालक्ष्मीचं आख्यान जो कोणी श्रवण करतो, पठण करतो, त्याला चारही पुरुषार्थ प्राप्त होतात. असं म्हणून रामबाबा वर्णेकरांनी या ठिकाणी दुर्गा सप्तशतीचा महिषासूर वधाचा हा तिसरा अध्याय पूर्ण करून चौथ्या अध्यायामध्ये शक्रादी स्तुती म्हणजे देवांनी केलेली जी स्तुती आहे, अर्थात शक्र म्हणजे इंद्र आणि त्या इंद्रादी देवतांनी केलेली जी स्तुती आहे ती स्तुती सांगताना मेधा ऋषी म्हणतायत की देवीने तो महिषासूर मारिला करुणी प्रताप थोर, तेव्हा इंद्रादी सुरवर स्तविते जाहले देवीते. त्या देवांनी आता देवीची स्तुती सुरू केली. काय म्हणतायत ते? देव शत्रू दुरात्मा केवळ, महापराक्रमी सबळ, मारिला असता तो खळ, देव स्तविते जाहले. सगळ्यांनी साष्टांग नमस्कार घातला आणि अष्टभाव दाटून ते म्हणतात, हे विश्व संपूर्ण व्यापिले अससे तू अंबे, सर्व विश्वासी आणि तुझसी, भेदची नाही परियसी. अतिशय सुंदर शब्दात देवानी जगदंबेची स्तुती केली. सर्व विश्वासी आणि तुझसी, भेदची नाही परियसी. हे जग आणि तू हे दोनही अभिन्न आहे. म्हणजे जगात जे जे व्यक्त अव्यक्त आहे ते सगळंच अंबिके तू आहेस. सर्व विश्वासी आणि तुझसी, भेदची नाही परियसी. कसं? तर सुवर्ण आणि अलंकार भेदची नाही परस्पर, तैसे हे विश्व चराचर, देवी रूप सर्व. हे सगळं जगत, हे सगळं चराचर देवीमय आहे ही जाणीव व्हायला जी भावना लागते ती या देवांची या क्षणी. घटासी आणि मृत्तिकेसी, पटासी आणि तंतुसी, उदकासी आणि तरंगासी, भेद काही असे ना. मातीचा घडा आणि माती याच्यात काही फरक आहे का? आहे, पण वस्तुता दोन्ही मातीच आहेत. पटासी आणि तंतुसी, दोरा आणि वस्त्र याला फरक आहे का? नाही. उदकासी आणि तरंगासी, पाणी आणि लाटेला फरक आहे का? नाही, पण तरीही आहे. घट आणि मृत्तिका हे दोन्ही एकाच वस्तूचे भाग असले तरी सुद्धा आपण मातीचा घट म्हणू शकतो, बाकीच्या मातीला घटाची माती म्हणू शकत नाही. किंवा दोऱ्याचं वस्त्र म्हणू शकतो पण वस्त्राचा दोरा नाही म्हणू शकत बाकीच्या सगळ्या दोऱ्यांना. एक लाट म्हणजे पाण्याचं पूर्ण रूप नाही,
पण पाणी म्हणजे लाटेचं पूर्ण रूप आहे. तसं आपण सगळेजण या जगदंबेचं प्रतिरूप आहोत, पण आपण म्हणजे जगदंबा नव्हे. इतका सूक्ष्म भेद या ठिकाणी या देवांनी मांडलेला आहे. जो का अज्ञानी असे बाळ अलंकारी दृष्टी कवळ, ज्ञानी तोही पाहे सकळ परिदृष्टी सुवर्ण. मृगासी मृगजळ भासे जळ, मिथ्या सर्प रज्जू केवळ, तैसे अज्ञानी असी विश्व सकळ नाना परी दिसत असे. ज्याच्यामध्ये ज्ञान नाही त्याला मात्र हे सगळं वेगळं वेगळं दिसत राहतं. ज्याप्रमाणे अंधारात एखादी दोरी दिसल्यानंतर तिला साप म्हणावं, त्याप्रमाणे अज्ञानी लोकांची भावना असते. हे विश्व हे जगदंबे तुझंच रूप आहे. तू सर्वांसी पूज्यमान, भक्तीने तुझा आमुचे नमन, कल्याण करी जगदंबे. तुझा प्रभाव आणि बळ न कळे ब्रह्मादिका केवळ, विश्व पाळावया सकळ बुद्धी देई आमते. आता इथं देव म्हणतात. एक कथांतर होतंय, पण तरी सुद्धा भगवान शंकर असुरांना बऱ्याचदा वर देताना आपण पाहतो. महिषासुरालाही त्यांचाच वर आहे, महिषासुराच्या पित्यालाही त्यांचाच वर आहे. हे सगळं का घडतं? तर या देवतांना सुद्धा ज्या वेळेला स्वतःच्या शक्तीचा अहंकार होतो, त्यावेळेला तो अहंकार शमवण्यासाठी देव एखाद्या असुराला वर देऊन प्रबळ करतात. आणि मग या देवतांचा अहंकार पूर्णपणे गेला की या देवांना पुन्हा त्या असुराला मारून पुन्हा त्यांची पदं दिली जातात. ज्या वेळेला या देवांनी स्वतः युद्ध केलं त्यावेळेला स्वतःच्या अधिकारासाठी लढले, पण त्यांना शक्य झालं नाही. आता ते म्हणतात, आम्ही आता तुझा प्रभाव आणि बळ आम्हाला कळत नाही, म्हणून आता तू आम्हाला हे विश्व सांभाळायला आम्हाला बुद्धी दे. अशुभाचा करावा नाश, ऐसी बुद्धी द्यावी आम्हास, पुण्यवंताचे घरी वास, लक्ष्मी रूपे असे तुझा. तू अलक्ष्मी रूप धरून पातकीयांचे घरी जाण, श्रद्धा रूपे करून साधुगृही राहसी सद. बघा जगदंबेची किती छान रूपं दिलीत. पुण्यवंताच्या घरामध्ये तू लक्ष्मी रूपाने आहेस. पुण्यवंताच्या घरातली जी समृद्धी आहे ती जगदंबे तू आहेस. आणि पातक्याच्या घरातली जी अलक्ष्मी आहे, पातक्याच्या घरातलं जे दारिद्र्य आहे तेही तू आहेस. त्याच्या पुढे जाऊन साधूच्या म्हणजे श्रद्धावंताच्या घरातली श्रद्धा जी आहे ती तू आहेस. विलक्षण अर्थ यामध्ये दडलेला आहे. आपण ज्ञानदेवी मधलं पसायदान म्हणताना म्हणतो, जे खळांची व्यंकटी सांड. खळ म्हणजे दुष्टांचा जो वाईटपणा आहे तो जाऊ दे, हे मौलींचं मागणं आहे. पण इथं म्हटलंय वाईट लोकांच्या मनामध्ये वाईट वागण्याची जी बुद्धी आहे, आपण एखादा मनुष्य जर वाईट वागायला लागला किंवा दारिद्र्य आलं तर अक्काबाईचा फेरा आला म्हणतो. अक्का म्हणजे मोठी बहीण, अलक्ष्मी, लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी. तर त्या अलक्ष्मीला आपण नेहमीच वाईटाचं प्रतिनिधित्व करणारी शक्ती म्हणून बघतो. त्यामुळे जे लोक वाईट वागतात त्यांनाही प्रवृत्त करणारी तूच आहेस. कारण विश्वामध्ये जर या दोन गोष्टी नसतील, जर चांगलं आणि वाईट असं दोन्ही नसेल तर आपल्याला चांगल्याची किंमत कळणारच नाही. उजेडानंतर येणारी रात्र नसेल तर आपल्याला उजेडाचं सुख समजणार नाही. उष्णता नसेल तर गारव्याची गोडी कळणार नाही. त्यामुळं लक्ष्मी आणि अलक्ष्मी अशा दोनही रूपानं तूच निवास करतेस. देवी तू लज्जा रूप दर्शी, कुलवंताचे गृही राहसे. लज्जा, लज्जा म्हणजे लाज. या लाजेच्या रूपानं तू कुलवंताच्या घरी राहतेस. आता आपण कुठलं कृत्य करावं कुठलं करू नये याची जाणीव कोण देतं तर लज्जा देते. एखादं कृत्य केल्यानं आपल्याला जननिंदेला पात्र व्हावं लागेल, लोकांच्या क्षोभाला पात्र व्हावं लागेल, ही जाणीव ज्या वेळा मनामध्ये येते ती जाणीव म्हणजे लाज. आणि त्या लाजेमुळं आपलं आचरण नियंत्रित राहतं. म्हणून कुलवंताचे गृही राहसी, लज्जा रूप धरिसी कुलवंताचे गृही राहसी. तुझे रूप गुणचरित काय वर्णावे अत्यद्भुत, जगाचा हेतू तू हे निश्चित नाही जाणत कोणी. शेवटी या सगळ्या जगाचा हेतू काय आहे तर तूच आहेस. तुला मिळवणं, तुझ्या चरणाशी येणं हाच या सगळ्या जगाचा हेतू आहे, हे कोणालाही समजत नाही. सर्वाश्रया तू अपार, तुझा नाही अंतपार. सगळ्यांना आश्रय देणारी तू आहेस, तुझा अंतपार कोणालाही माहिती नाही. आद्या प्रकृती गोचर स्वाहास्पदा तू असस. अचिंत्य महाव्रता मुक्ती, तूच मुक्तीची हेतू शक्ती. मुक्ती
अचिंत्य महाव्रता मुक्ती. मुक्ती म्हणजे काय तर जन्ममरणाचा फेरा पुन्हा पुन्हा न करणं. त्या मुक्तीची जी हेतुशक्ती आहे ती तू आहेस. विद्या परमा भगवती उपासती तुझं सदा. परमविद्या. परमविद्या म्हणजे काय तर आपण ज्या काही विद्या शिकतो ते आपल्या उपजीविकेच्या विद्या आहेत. कुणी एखादा इंजिनिअरिंगचा कोर्स करेल, कुणी एखादा डॉक्टरकीचा कोर्स करेल, कुणी आणखी कुठला असा कोर्स करेल की ज्यातून उपजीविका मिळेल. उपजीविका म्हणजे आपल्या जगण्याचं साधन देणारी विद्या आहे. पण परमविद्या काय, जी या जगण्याच्या साधनानंतर पुन्हा जन्मामरणाचा फेरा चुकवण्याचं जे साधन आहे ती जी देते ती परमविद्या. शब्दात्मिका भगवती सर्व वेदांची शब्दशक्ती. या जगाची वार्ता निश्चिती निर्वाह रूपिणी आहेस. मेधादेवी तू अंबिका या भवसमुद्राची नौका. हा भवसागर तरुण जाण्यासाठीची नाव म्हणजे तू आहेस. कैटबारी हृदयी एका लक्ष्मी रूपे आहेस. श्री कैटबारी हृदयैक कृतादिवासा. कैटभ म्हणजे असुर. त्या कैटभ नावाच्या असुराचा शत्रू असणारा विष्णू, त्याच्या हृदयामध्ये तू लक्ष्मी रूपाने वास करतेस. तूच देवी गौरी पार्वती शिवाचे अर्धांगी निश्चिती. तूच गौरी आहेस. शिवाच्या अर्धांगिनी जी आहे पार्वती ती तूच आहेस. तुझं वाचूनी त्रिजगती शक्ती आन असेना. हास्य करोनी अलंकृत चंद्रबिंबाईसे निश्चित. तुझे मुख पाहुनी त्वरित महिष प्राण सोडिना. आता इथं एक छान अलंकार साधलाय. ज्या जगदंबेचं इतकं मोठं सामर्थ्य आहे तिच्याबरोबर लढायला या महिषासुराला बळ कुठून आलं तर ते सांगतायत चंद्रबिंबासारखं तुझं हास्य जे आहे ना त्या हसण्यामुळे या महिषासुराला पुन्हा पुन्हा बळ मिळत होतं आणि तो प्राण सोडायला तयार होत नव्हता. चंद्राकडून अमृत स्त्रवत असं मानलं जातं आणि तुझ्या या हास्यवदनाचं अमृत पिण्यासाठी हा महिषासूर पुन्हा पुन्हा तिथं युद्ध करत होता. तात्काळ न सोडिता प्राण अवकाशे पावला मरण. हे आश्चर्य काळ दर्शन होता कोण वाचेल. आणि असा सगळ्यांना छळणारा महिषासूर शेवटी तुझ्या चरणाशी पडला. हे आश्चर्य नव्हे का. कल्याणाकारणे प्रसन्न होसी. कल्याण करायचं असेल तर प्रसन्न होतेस. कोपल्या कुळाते नाशिती. आताची जाणीले निश्चिसी तू दैत्य सैन्य मर्दिले. देव म्हणतात बैग आम्हाला आज तुझी कीर्ती कळाली. तू जर प्रसन्न झालीस तर जे हवं ते देतेस आणि जर रागावलीस तर मात्र कुळाचा सुद्धा समूळ विनाश करतेस. हे आत्ता आम्ही डोळ्यांनी बघितलं. या दैत्य सैन्यावरती कोपलीस, त्यांचा सगळा विनाश केलास. तेची देशात होती मान्य धनधान्य त्या करती धन्य. तू प्रसन्न झाली या दैन्य जाय सर्व निरसनी. तू ज्याच्यावर प्रसन्न होतेस ना त्याचं सगळं दैन्य निरसून जातं. दैन्य म्हणजे काय तर दीनता. कुठल्याही प्रकारची दुबळेपणा असू दे तो सगळा दुबळेपणा तू प्रसन्न झाल्यावरती निघून जातो. तो मग तो शारीरिक आर्थिक मानसिक कसल्याही प्रकारचा असला तरी तो दुबळेपणा तुझ्या प्रसन्नतेने नष्ट होतो. जो का असे पुण्यवंत आदरे सत्कर्म आचरित तेणे स्वर्गलोका जात देवी तुझ्या प्रसाद. तपादी क्लेश करुणी तुझे ठाई पावती जन म्हणोनी दुर्गा नामाभिदान होतेच जागले तुझे लागे. दुर्गा का तर कठीण आहे म्हणून ती दुर्गा. तपादी क्लेश करुणी कठीण असे क्लेश करून लोक तुझ्या ठाई येतात म्हणून तुला दुर्गाचं नामाभिधान आहे. दुर्गे ऐसे स्मरण करिता सर्व जीवांच्या भवेविता याते हरी ही सत्ता तुझ्या स्मरणाची असते. काय करायचंय फक्त जगदंबेच्या नावाचं स्मरण करायचं आहे तरी सुद्धा जन्ममरणाची वार्ता टळते. असं तुझं नाव आहे. आत्मसुखाचे ठाई जाण राहिले जे का अनुदिन स्वस्त असे नामाभिधान त्यांचा असे निर्धान. स्वस्त म्हणजे ज्ञानी जन तेही करते तुझे स्मरण. ज्ञानी जे जन आहेत ज्यांना दुःख शोक लोभ याचा कधीही त्रास होत नाही तेही नित्य तुझंच स्मरण करत असतात. का तर अत्यंत शुभमती त्या देऊन दारिद्र्य दुःख हरिसितू. दुःख हरावया जाण तुझं वाचून समर्थ कोण सर्व भक्त परोपकारा लागून आर्द्र चित्ती सुद्धा. तू वारंवार आर्द्र चित्त म्हणजे तुझं चित्त कोमल आहे. दयेनं आर्द्र म्हणजे भिजलेलं आहे आणि त्यामुळे सगळ्यांची दुःख हरण करायला तू समर्थ आहेस.
आणि इतकी की म्हणती यद्यपि पातकी असुर त्यासी निज हस्ते वधुनी सत्वर स्वर्गी राहोत निरंतर ऐसे इच्छिसी कृपाळे. आता कोणी म्हणेल की देवी जर इतकी करुणामय आहे तर तिनं असुरांना का मारलं? तर आपल्या हातातून मरण येऊन हे पापी असुर सुद्धा स्वर्गलोकाला जावेत म्हणून तू त्यांना मारलंस. तू दृष्टीने करसी भस्म परी स्वर्ग प्राप्तीचा जाणोनी काम शस्त्र होवनी परम गती पावत ही इच्छा. काय इच्छा आहे तुझी? तू दृष्टीने नुसतं बघितलं असतंस तरी तो जळून गेले असते दैत्य, पण तू काय केलंस? युद्ध केलंस. का? तर त्यांना स्वर्ग मिळावा. तव वदन पाहिले म्हणून असुरांच्या दृष्टी जाणं तुझ्या खड्गशूले करून नाश नाही पावल्या. अगं तुझं तेजच इतकं प्रचंड आहे की कोटी चंद्र सूर्य तुझ्यावरून ओवाळून टाकावेत असं तुझं रूप बघून या दैत्यांच्या दृष्टी का बरं गेल्या नाहीत? पण का गेल्या नाहीत? तर तुझ्या सुस्वभावे करून दुष्ट स्वभाव नासे पूर्ण. तुझे रूप पराक्रम जाण त्यासी उपमा असेल. तुझी वैरियांच्या ठाई दया उत्तम गती देसी तया. देव काय म्हणताय? तर तुझी वैरियांच्या ठाई दया, तुझ्या शत्रूवरती सुद्धा तुझं तितकंच प्रेम आहे, त्यालाही तू उत्तम गती देतेस. आता देव तिला म्हणतायत तुझ्या शूलाचा, घंटेचा, खडगाचा आणि धनुष्यबाणाचा आवाज आमचं रक्षण करू दे. तुझा हा त्रिशूल चारी दिशांनी आम्हाला सांभाळ करू दे. सौम्य किंवा घोर असे तुझे जे जे रूप अवतार आहेत जे या त्रैलोक्यामध्ये संचार करतात ते सगळे आमचं रक्षण करू देत. आम्हाला आणि पृथ्वीला कायम तुझ्या अवतारांच्या संरक्षणात राहू दे. तुझ्या सर्व शस्त्रांनी आम्हाला सांभाळून घे. अशी देवांनी स्तुती केली. आणि मग मेधा ऋषी सांगतायत सुरत राजा, ही स्तुती ऐकल्यानंतर देवी प्रसन्न झाली आणि वर माग म्हटल्याबरोबर देवानी म्हणाले की भगवती जे काही भगवतीता सर्वही केले, आता नाही कार्य राहिले. देवी तू आम्ही मागितलेलं सगळं काही केलंस, आता काही शिल्लक नाही. तरी सुद्धा आमचा शत्रू असा महिषासूर तू मारलास आणि तरी सुद्धा वर देणार असलास तरी आता एकच वर दे. तुला ज्या वेळेला आम्ही स्मरण करू, तुझं स्मरण करू, त्यावेळेला आमच्या शत्रूचा नाश कर आणि आमच्या दुःखांचा संहार कर. हा एकच वर आम्ही मागतो, तेवढा आम्हाला दे. जो ह्या कोणी तुझ्या या स्तुतीनं तुझं स्तवन करेल, तुझी स्तुती करेल, त्याला धनवृद्धी दे, प्रसन्न हो. आणि जशी आम्हाला प्रसन्न झालीस तशी तुझी स्तुती वाचणाऱ्याला सुद्धा प्रसन्न होऊन, तुझी स्तुती म्हणणाऱ्याला सुद्धा प्रसन्न होऊन त्याचा मनोरथ पूर्ण कर. हा दुसरा वर. देवांनी मागितलेल्या वराला तथास्तु म्हणून देवी अदृश्य झाली आणि देव तटस्थ झाले. अशी ही सर्व देवांच्या शरीरापासून महालक्ष्मी उत्पन्न झाली. हे द्वितीयावतार चरित्र 3 अध्यायामध्ये म्हणजे दुसरा, तिसरा आणि चौथा या 3 अध्यायामध्ये सांगितल्यानंतर आता उत्तम चरित्र म्हणजे आपण पहिल्यांदा महाकालीचं जे चरित्र बघितलं ते प्रथम चरित्र, मग मध्यम चरित्र आणि आता याच्यानंतर महासरस्वतीच्या अवताराचं उत्तम चरित्र बघणार आहोत. दुर्गा सप्तशतीच्या 5व्या अध्यायात मेधा ऋषी सांगतायत सुरत राजाला की जे आता महासरस्वतीचं आख्यान आहे ते आता मी तुम्हाला सांगतो, ते श्रवण करा. पूर्वी शुंभ निशुंभ नावाचे 2 दायाद महाक्रूर देवांचे शत्रू अनिवार्य पराक्रमी जागले. संग्रामी शोभतो म्हणून शुंभ इसे नामाभिधान आणि त्याच्याहून अत्यंत शोभायमान निशुंभ म्हणती तयासी. 2 भाऊ दैत्य आहेत, शुंभ आणि निशुंभ. ते कामरूपी दोघे असुर त्याही त्रैलोक्य जिंकले सत्वर जिंकोनिया देव निकर यज्ञभाग घेतले. आता या शुंभ निशुंभानं काय केलं तर युद्ध केलं देवांबरोबर आणि पुन्हा त्यांचे सगळे अधिकार काढून घेऊन त्यांना त्यांच्या पदावरून घालवून दिलं. दोघांनीही करोनिया शौर्य घेतले देवांचे सकल ऐश्वर्य तेव्हा संग्रामी सांडोनी धैर्य देव पळते जागले. देवांनी पराक्रमात करायचं सोडला आणि युद्धातनं पळत सुटले. सांडोनी ऐश्वर्याची आशा देव पळाले 10 दिशा. प्राप्त झाली दुःखदशा कोणासी तरी सांगावी. प्रतापी ते दोघे असुर सूर्याचा घेतला अधिकार दोघे सूर्य होनी सत्वर प्रकाशले त्रैलोक्य. कुठवर तर दोघांनी सूर्याचा सुद्धा अधिकार काढून घेतला आणि जगाला उजळायचा अधिकार स्वतःकडे घेऊन हे दोघं सूर्य होऊन राहायला लागले.
दोघे चंद्र होनी निश्चिती त्रैलोक्य पाळली चंद्रकांती शुक्ल कृष्ण पक्ष स्थिती करते झाले निजांगी. वायूचा अधिकार चालविला तैसाच पर्जन्यही पाडिला यथाकाळी वर्ष लागला जन इच्छे करुनिया. अग्नीचं कर्म चालवलं त्रैलोक्याचं राज्य घेतलं. हे सगळे दिक्पाल सगळं सोडून पळून गेले. कोणाकडेही काही अधिकार शिल्लक राहिला नाही. आणि त्यावेळेला देवांना आठवलं की तिने पूर्वी आम्हा वर दिला तुम्ही स्मराल जेव्हा मला संकटी पावेन तुम्हाला दुःख नाशीन तत्क्षणी. आता इथं गंमत आहे. ज्या पूर्वीच्या अध्यायात श्रवण केल्याप्रमाणे देवानं याआधी बरं जगदंबेचं स्मरण झालं नाही. कारण त्यांच्याकडे त्यांचे अधिकार आहेत. सूर्याला सूर्याचा अधिकार आहे, चंद्राला चंद्राचा आहे, वरुणाला वरुणाचा आहे. प्रत्येक जण आपल्या अधिकारानं संपन्न आहे. आणि त्यावेळेला त्यांना देवीचं स्मरण झालेलं नाही. ते आपल्या शक्तीनं आपल्या ताकदीनं गर्विष्ठ झाल्यानंतर उन्मत्त झाल्यानंतर त्यांचे ते सगळं सामर्थ्य या दोन दैत्यांनी काढून घेतल्यावर आता यांना आठवलं की तुम्ही जेव्हा माझं स्मरण कराल तेव्हा मी तुमच्या रक्षणासाठी येईन असं जगदंबेनं सांगितलं. मग त्यांनी काय केलं? हिमपर्वता लागोनी येते झाले ते काळी सर्व बद्धांजली होवनी करीते झाली साष्टांग नमन. आठी भाव दाटून आले, देवीचं स्तवन करायला लागले आणि साष्टांग नमस्कार घालून देवीची स्तुती करतायत. आता ही स्तुती म्हणजे काय? तर मग आपण देवी स्तुतीचे दुर्गा सप्तशतीमध्ये स्तुतीची 4 प्रकरण आहेत. पहिलं रात्री सुक्त, दुसरं शक्रादी स्तुतीचं प्रकरण जे 4था अध्याय, तिसरं हे देवी सुक्त आणि चौथं नारायणी स्तुती. नारायणी स्तुती अर्थात 11वा अध्याय. आणि 5व्या अध्यायातलं हे देवी सुक्त म्हणजे आपण नेहमी म्हणतो या देवी सर्व भूतेषु विष्णुमायेती शब्दिता नमस्तस्यै 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 नमो नमः. तर या मंत्राचं वर्णन करताना इथं म्हटलंय देव होऊन या नम्र बहुत अनन्य भावे स्तवन करिता म्हणती नमो देवी तुझं व्रत महादेवी तुझं नमो तैसेची शिवे तुते जाण सतत असो आमचे नमन नमन प्रकृती भद्रे लागून सर्वनामे नमो नमः. हा मंत्र प्रथम योजून षोडशोपचाराने जगदंबेचं पूजन केलं किंवा श्री सुक्तानं सुद्धा जो जगदंबेची पूजा करतो त्याला जे हवं ते देवी देते असं रामबाबा वर्णेकरांनी या ठिकाणी सांगितलं. दुर्गा सप्तशतीच्या या 5व्या अध्यायामध्ये असलेली ही देवी सुक्ताची गाथा, या सुक्ताचं श्रवण पठण सुद्धा नित्य आनंद देणारं ठरतं. पण त्याचबरोबर आपण दुर्गा सप्तश्लोकीच्या 7 श्लोकांचा परामर्श घेताना आपण याआधी पहिला श्लोक पाहिला, आता दुसरा श्लोक. दुर्गे स्मृता हरसी भीतिमशेष जंतौ स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभान ददासी दारिद्र्य दुःख भय हारिणी कात्वदन्या सर्वोपकार करणाय सदार्द्र चित्ता. दुर्गे स्मृता हरसी भीतिमशेष जंतो म्हणजे भक्तांची भीती हरण करणारी, स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभान ददासी स्वस्थ मनानं स्तवन केल्यानंतर चांगली बुद्धी देणारी, दारिद्र्य दुःख भय हारिणी कात्वदन्या दारिद्र्य दुःखाचा नाश करणारी, सर्वोपकार करणाय सदार्द्र चित्ता म्हणजे सगळ्यांवर उपकार करणारी अशी आर्द्र चित्ताची जगदंबा. जर आपण एखाद्या मनस्वी कशाची तरी भीती वाटत असेल किंवा दारिद्र्य दुःखाचा नाश व्हावा असं वाटत असेल तर या श्लोकाचा जप करण्याचा प्रघात आहे असा हा जगदंबेचा परमप्रभावी श्लोक. आणि आदिशक्तीची ही परमपावन लीला आपल्या सगळ्यांच्या मनातील भीतीचा नाश करू दे, आपली बुद्धी स्थिर ठेवू दे आणि आपल्याला शोक दुःखातून तारून स्वस्थ मती स्वस्थ बुद्धी जगदंबा देव हीच तिच्या चरणी प्रार्थना. जय जगदंब. उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु. हल्ली खूप सुट्ट्या वाढल्या आहेत तुझ्या. तब्येत बिघडायला लागली ना सारखी. अगं मग तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्रामध्ये जा. तिथे कोणत्याही आजारावर अगदी सोप्या पद्धतीने कमी खर्चात इलाज केले जातात. अवघ्या महाराष्ट्राच्या विश्वासाचे तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र. आनंदी आनंद जीवनी जेव्हा सोबत असेल तोडकर संजीवनी.